अभिनेत्री श्वेता शिंदे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री. श्वेता एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती एक उत्तम निर्माती सुद्धा आहे. श्वेताने निर्मिती क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. झी मराठीवरील लागिरं झालं जी, देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री अशा अनेक मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे. नुकतंच श्वेताने तिच्या प्रेग्नन्सीबाबत खुलासा केलाय. प्रेग्नन्सी हा माझ्यासाठी आनंदाचा विषय नव्हता. मी जेव्हा प्रेग्नेंट झाले तेव्हा मला खूप मोठा शॉक बसला होता. माझ्या हातून बरीच कामं निघून गेली. त्या दरम्यान मी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यावेळी माझं काउन्सिलिंग केलं गेलं. नंतर मला मुलगी झाली. तिचं नाव वामिका. मला सुरुवातीला असं वाटत होतं की मी का प्रेग्नेंट झाले, पण वामिकाच्या जन्मानंतर हेच जगातलं सगळ्यात अंतिम सुख आहे असं मला वाटू लागलं. असा खुलासा श्वेताने आरपार या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय. तर आम्हाला एकच मुलगी असून आम्ही दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करत होतो, पण ते झालं नाही. आम्ही सरोगसीपर्यंत पोहोचलो, पण तेही यशस्वी झालं नाही असंही श्वेताने म्हटले. जर सरोगसीचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर मराठीमधील सरोगसीद्वारे आई होणारी मी पहिली अभिनेत्री ठरली असती, असेही श्वेता म्हणाली. श्वेताची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.